नमस्कार. हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण मंगळागौरीची संपूर्ण पूजा विधी काय आहे, त्याचे पूजा साहित्य काय आहे, तसेच मंगळागौरी व्रत हे किती वर्ष करावे, यामागे काय परंपरा आहे आणि याचे काय नियम आहेत, याविषयी आज आपण माहिती जाणून घेणार आहोत. मंगळागौर हा श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी नवविवाहित स्त्रियांनी लग्नानंतर पहिली 5 वर्ष करायची असते. यासाठी अशाच अर्थात लग्नाला 5 वर्ष पूर्ण न झालेल्या किमान 5 नवविवाहितांनाही बोलावून एकत्र पूजा केली जाते आणि नंतर रात्री जागरण करतात. यासाठी पूजा साहित्य कोणकोणतं लागतं, तर या पूजेसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती, नित्य पूजेचे साहित्य, बुक्का, अक्षदा, 5 खारका, 5 सुपाऱ्या, 5 बदाम, 4 खोबऱ्याच्या वाट्या, 16 प्रकारची पत्री, 2 वस्त्र, 8 वाती, कापूर, गुलाल, बेल, फुले, दुर्वा, 16 काडवाती, तुळशीची पानं, केळी, पंचामृत, नैवेद्यासाठी दूध, जानवे, 16 विड्याची पाने, गणपतीसाठी सुपारी, अत्तर, केवड्याचं कणीस, एक नारळ, कापड, हळद कुंकू आणि इतर साहित्याची गरज असते. आता पत्री पूजा कशी. वेगळ्या वेगळ्या झाडांच्या पत्री व फुले वापरली जातात. तसंच पूजा करताना 16 प्रकारच्या पत्री वाहाव्यात. अर्जुन सादडा, आघाड, कण्हेर, चमेली, जाई, डाळिंब, दोरली, तुळस, दुर्वा, धोत्रा, बेल, बोर, माका, मोगरा, रुई, विष्णुक्रांता, शमी, शेवंती अशा झाडांची पत्री पूजेला वापरली जातात. या पूजेच्या निमित्ताने सर्व प्रकारच्या औषधी झाडांची ओळख व्हावी म्हणून ही पद्धत असावी. नवविवाहित स्त्रिया या दिवशी सकाळी स्नान करून सोवळे नेसून पूजेला बसतात. मंगळागौर म्हणजे लग्नात अन्नपूर्णाची धातूची मूर्ती मांडण्यात येते. शेजारी महादेवाची पिंडही ठेवतात. भटजींना बोलावून मंगळागौरीची षोडशोपचार पूजा करतात. पूजेनंतर पिठाच्या किंवा पूर्णाच्या दिव्यांनी आरती करून सर्वजणी एकत्र बसून मंगळागौरीची कहाणी वाचतात. नंतर पूजेसाठी आलेल्या सवाष्णींचे भोजन होते. शक्यतो मुख्याने जेवायचे असते. जेवणानंतर तुळशीचे पान खातात. या सवाष्णींना काही वस्तूंचं वानगी दिलं जातं. नवविवाहित मुली श्रावणातल्या मंगळवारी मंगळागौरीचं पूजन करतात. गौरी गौरी सौभाग्य दे अशी प्रार्थना करतात. सामूहिकरित्या ही पूजा केली जाते. ज्या घरी मंगळागौरीची पूजा करतात तेथे संध्याकाळी महिलांना हळदी कुंकवासाठी बोलवतात. हळद कुंकू, विड्याची पाने, सुपारी व हातावर साखर देतात. सवाष्णींची गव्हाणे ओटे भरतात. रात्री फराळाचे जिन्नस करतात. रात्री पुन्हा मंगळागौरीची आरती करतात. वटवाघूळ फुगडी, बस फुगडी, तवा फुगडी, फिंगरी फुगडी, वाकडी फुगडी, आगोटा पागोटा, साळुंखी, गाठोडे, लाटाबाई लाटा, घोडाहाट, करमट्टी झिमा, टिपऱ्या, गोप, सासूसून भांडण, अडवळ घुम पडवळ घुम, सवतीचे भांडण, दिंड, घोडा इत्यादी असे साधारणतः 110 प्रकारचे खेळ यात खेळले जातात. यात सुमारे 21 प्रकारच्या फुगड्या आणि 6 प्रकार आगोट्या पागोट्याचे असतात. या सर्व खेळ प्रकारांमुळे शरीराच्या विविध अवयवांना व्यायाम होतो. हे खेळ खेळण्याचा मुख्य उपयोग सांगता येईल. पूर्वीच्या काळी केवळ घरातील कामे करणाऱ्या महिलांना या खेळातून आनंदही मिळेल. हे खेळ खेळताना महिला त्या जोडीने गाणीही म्हणतात. श्रावण महिन्यातील मंगळवार हा विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. या दिवशी मंगळागौर व्रत हे मोठ्या भक्तिभावाने केले जातात. विशेषतः महाराष्ट्रात या व्रताला मोठं धार्मिक आणि सांस्कृतिक असं महत्व आहे. नवविवाहित महिलांची पहिली मंगळागौर तर विशेष उत्साहात साजरी केली जाते. पण अनेक महिलांच्या मनात हा प्रश्न कायमचा असतो की मंगळागौर व्रत हे किती वर्ष करावं. यामागे काय पारंपरिक मान्यता आहे ते जाणून घेऊया. मग पारंपरिक मान्यतेनुसार लग्नानंतर सलग 5 वर्ष मंगळागौरीचं व्रत करावं. अनेक कुटुंबांमध्ये पहिल्या 5
श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी हे व्रत पाळण्याची परंपरा आहे. पण काही भागांमध्ये कुटुंबाच्या कुलाचारानुसार 7 वर्ष किंवा त्याहून अधिक काळही हे व्रत केले जातं. त्यामुळे आपल्या घरातील परंपरेनुसार वडीलधाऱ्यांचा सल्ला घेणं अतिशय योग्य मानलं जातं. लग्नानंतर पहिली मंगळागौर हे नववधूसाठी अत्यंत महत्वाचे आहे. या दिवशी माहेर आणि सासर या दोन्हींकडून विशेष तयारी केली जाते. नववधू देवीची पूजा करते, सौभाग्य वस्तू अर्पण करते, अखंड सौभाग्य, पतीचे दीर्घायुष्य आणि कुटुंबाचे आरोग्य आणि समृद्धीसाठी प्रार्थना करते. मंगळागौर म्हणजे देवी पार्वतीच्या मंगल स्वरूपाची उपासना. देवी पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली अशी पौराणिक मान्यता आहे. त्या स्मरणार्थ हे व्रत केले जाते. या व्रतामुळे अखंड सौभाग्य लाभते अशी श्रद्धा आहे. वैवाहिक जीवनात प्रेम आणि सौहार्द वाढते, कुटुंबात सुख समृद्धी नांदते, संततीसाठी आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी देवीचे आशीर्वाद मिळतात अशी धार्मिक मान्यता. आता आपण जाणून घेऊया मंगळाव्रत हे कोण करू शकतात. नवविवाहित महिला, विवाहित महिला, काही कुटुंबांमध्ये अविवाहित मुलीही उत्तम वैवाहिक जीवनासाठी देवीची प्रार्थना करतात. मात्र ही परंपरा सर्वत्र सारखी नसते. लग्नानंतरच्या पहिल्या मंगळागौरीला विशेष महत्व असते. या दिवशी नववधूच्या माहेरी किंवा सासरी मोठ्या उत्साहामध्ये पूजा मांडली जाते. रात्री नातेवाईक सख्यांना बोलावून झिम्मा, फुगडी, पिंगा यासारखे पारंपरिक खेळ खेळून रात्रभर जागरण केले जाते. या पूजा करताना कोणते नियम पाळावेत? सकाळी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून ही पूजा करावी. शक्य असल्यास हिरवी साडी किंवा पारंपरिक वेशभूषा परिधान करावी. देवी गौरीची विधिवत पूजा करावी. फुले, हळद, कुंकू, अक्षदा, फळे आणि नैवेद्य अर्पण करावा. मंगळागौरीची कथा वाचावी किंवा ऐकावी. संध्याकाळी आरती करून महिलांसोबत पारंपरिक खेळही खेळावेत. सलग 5 वर्ष व्रत पूर्ण झाल्यानंतर अनेक ठिकाणी उद्यापन करण्याची विशेष परंपरा आहे. उद्यापनात देवीची विशेष पूजा केली जाते. योग्य मुहूर्तावर ब्राह्मणाला बोलावून अधिकृत पूजा आणि हवन केले जाते. सुवासिनींची ओटी भरली जाते आणि आईला किंवा सासूला विशेष वाण दिले जाते आणि प्रसादाचे वाटपही केले जाते. काही कुटुंबांमध्ये त्यानंतर ही श्रद्धेनुसार मंगळागौर साजरी करण्याची परंपरा काही ठेवली जाते. काही कारणास्तव वर्ष चुकल्यास काय करावं? जर आजारपण, बाळंतपण किंवा सुटकामुळे मध्यंतरी एखाद्या वर्षी व्रत आलं नाही तर ते वर्ष वगळून पुढील वर्षी व्रत चालू ठेवून एकूण 5 वर्षे